So student, today we are going to learn class 10th lesson book review Swami and Friends by R.K. Narayan. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत क्लास 10th मधील लेसन बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. तर R.K. नारायण या अतिशय प्रसिद्ध अशा ऑथर म्हणजे लेखकांनी लिहिलेला आहे. ही एक बुक आहे आणि त्या बुकचा हा आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे. तर हा रिव्ह्यू आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. अ लिटल बिट अबाउट द बुक. तर व्हॉट इज बुक रिव्ह्यू? बुक रिव्ह्यू म्हणजे काय? तर जसं आपण नेहमी आपल्या पेपरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये बघतो की नवीन जर फिल्म आली तर त्याच्याविषयी थोडंफार लिहून आलेलं असते. एक कॉलम लिहून आलेला असतो. त्यामध्ये सांगितलेलं असते की ती फिल्म कशी आहे, त्यामध्ये कॅरेक्टर्स कोण आहे, स्टोरी कशी आहे आणि तिला रेटिंग दिलेलं असते. जसं की 5 स्टार, 4 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 1 स्टार. म्हणजे जितकी चांगली असेल तितके जास्त स्टार्स आणि जितकी वाईट तितके कमी स्टार. अशा प्रकारे कुठल्याही फिल्मचं एक ते रिव्ह्यू केले. ती फिल्म म्हणजे एक्सपर्ट्स असतात त्यांनी ती रिव्ह्यू केलेली असते. सेम हे बुकचं सुद्धा असं आहे. बुकमध्ये सुद्धा जी बुक जेव्हा नवीन पब्लिश होते तेव्हा काही लोक जे असतात एक्सपर्ट्स असतात ते ती बुक वाचतात आणि ती बुक वाचून ठरवतात की त्यामधले कॅरेक्टर्स कसे आहेत, लिखाण कसं आहे, स्टोरी कशी आहे आणि ओव्हरऑल त्या बुकचा ते रिव्ह्यू करतात. आणि तो रिव्ह्यू मग आपल्याला ते वाचायला मिळतो आणि मग ते वाचून आपण ठरवू शकतो की ती बुक विकत घ्यायची की नाही किंवा ती बुक आपण वाचली पाहिजे की नाही. तर अशा प्रकारे आपण ते ठरवू शकतो. सो हा सुद्धा एक बुक रिव्ह्यू आहे. R.K. नारायण यांच्या स्वामी अँड फ्रेंड्स या बुकचा हा एक छोटासा रिव्ह्यू आपल्याला दिलेला आहे. तर बघूया अ लिटल बिट अबाउट द बुक. द बुकविषयी थोडक्यात आपण माहिती बघू. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. तर जो बुक रिव्ह्यू करणारे जे आहेत ते म्हणतात की जर मी एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक, जर मी बुकमधील काहीही यात मेन्शन केलं म्हणजे या रिव्ह्यूमध्ये काही त्याचा समावेश, बुकमधलं जे मेन पार्ट आहे त्यातला कशाचाही समावेश केला तर इट कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. तर तो एक कदाचित चुकीने माझ्याकडून दिल्या गेलेला स्पॉयलर्सच असू शकेल किंवा लोकांना वाटेल की हा स्पॉयलर आहे. स्पॉयलर म्हणजे काय? समजा आपण जेव्हा एखादी मूवी बघायला जातो आणि समजा कोणी आपल्याला आधीच सांगितलं की मूवीच्या एंडिंगमध्ये काय होणार आहे किंवा मूवीमध्ये पुढे काय होणार आहे हे आपल्याला जर आधीच माहिती असलं तर ती मूवी बघायची जी आपली काय म्हणू त्याला इंटरेस्ट असतो तो निघून जातो. तशा प्रकारे स्पॉयलर्स म्हणजे कुठल्याही बुकचा जर स्पॉयलर आपल्याला समोर आला त्याला स्पॉयलर म्हणू तर मग आपल्या त्या बुकमधील किंवा त्या मूवीमधील इंटरेस्ट चालला जाईल. सो म्हणून रिव्ह्यू करणारे जे रिव्ह्यू करणारे आहेत ते आपल्याला म्हणतात की मी काही जर बुकमधलं मेन्शन केलं तर तो ॲज अ स्पॉयलर होऊ शकतो, म्हणजे स्पॉयलर दिल्यासारखं होऊ शकतो. So I would rather give a glance into the book without mentioning any event or plot of the story. त्यामुळेच हे म्हणतात की स्टोरीमधील कोणताच इव्हेंट किंवा प्लॉट त्यामध्ये ते मेन्शन करणार नाहीत. म्हणजे कुठलाच प्रसंग, त्या मेन कथेमधला कुठलाच प्रसंग, बुकमधला कुठलाच प्रसंग ते या रिव्ह्यूमध्ये मेन्शन करणार नाहीत. तर ते फक्त एक गिव अ ग्लॅन्स, ते फक्त एक नजर, त्या बुकवरील एक नजरच म्हणजे एक नजर टाकल्यासारखीच ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. म्हणजे एक वरवरचा थोडक्यातला त्याचा एक आढावा त्या बुकचा आणि त्यावरून तुम्ही ठरवू शकता की वाचावी की नाही. तर अशा प्रकारे हा एक बुक रिव्ह्यू आहे. चला तर मग सुरू करूया. स्वामी इज अ मिस्टिवियस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. तर स्वामी हा या स्टोरीचा मेन कॅरेक्टर आहे. आणि हा कोण आहे? तर स्वामी इज अ मिस्टिवियस लिटिल किड. मिस्टिवियस म्हणजे अत्यंत खोडकर. तर स्वामी हा एक खोडकर मुलगा आहे, छोटा आहे तो, ऑफ अबाउट 10 years old आणि 10 वर्षाचाच तो आहे. अँड लिव्हिंग इन द इरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि ही कथा त्या काळातली आहे जेव्हा भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात जेव्हा भारत होता त्या काळातील ही गोष्ट आहे. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. तर त्या काळातील किंवा कुठल्याही काळातील टिपिकल मुलांप्रमाणे, सर्वसाधारण मुलांप्रमाणे हा जो स्वामी होता ह्यालासुद्धा ॲब्सोल्युटली हेट स्कूल, शाळा बिलकुल आवडत नव्हती. ते बरेच मुलं असतात त्यांना शाळा आवडत नाही, तसाच हा स्वामीसुद्धा होता. इवन वर्स मॅथमॅटिक्स. आणि त्यातल्या त्यात
त्याला मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताची तर अत्यंत चीड यायची आणि हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस, आणि तो एका ठिकाणी थांबू शकायचा नाही. म्हणजे अत्यंत चंचल वृत्तीचा असा तो स्वामी होता. तो सारखा इकडून तिकडे गुन्हाडक्या करत फिरायचा. शाळेत जाणं त्याला आवडायचं नाही आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्सची त्याला फारच चीड होती. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा त्याला एखाद्या नाईटमेअर म्हणजे अशा भयंकर स्वप्नासारखी वाटायची. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड हॅपनिंग्स ऑफ दिस किड and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. तर एनिवे ही जी स्टोरी आहे अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड. त्या मुलासोबत नेहमी काय काय होतं, त्याच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी घडतात यावर ही स्टोरी ही कथा प्रकाश टाकते. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि कसा तो नेहमी ट्रबल म्हणजे संकट, तर कसा तो नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात अडकतो आणि आपल्या वडिलांचा कशा प्रकारे नेहमी मार खातो. तर अशा प्रकारे ही एक स्टोरी ही कथा या सगळ्या घटनाक्रमाभोवती फिरत राहते. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. तर स्वामी हा टॉकेटिव्ह लिटिल किड आहे. टॉकेटिव्ह म्हणजे खूप अत्यंत बडबड करणार. जे लोक फार बडबड करतात ते त्यांना टॉकेटिव्ह म्हणतात. तर हा स्वामीसुद्धा असाच बडबडा छोटासा मुलगा आहे. अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. आणि तो असा विचार करतो की अशा प्रकारे जीवन जगतात. कसं, तर टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. सर्व गोष्टी सांगून टाकणे, सर्व गोष्टींविषयी कायम बडबडत राहणे. तर अशा प्रकारे तो एक बडबडा मुलगा आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण त्याला सत्य कळतं, म्हणजे जीवन कसं हे सत्य त्याला कळतं, पण इन हार्श वे. पण अत्यंत हार्श म्हणजे कठीण अशा प्रकारे, अत्यंत त्रासदायक रीतीने त्याला ते कळतं की जीवनातलं सत्य काय आहे. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हरॅस समबडी. अनलाईक किड्स टुडे. तर ॲज मेनी टीन्स बॅक देन, तर त्या काळातले जेवढेही मुलं म्हणजे टीनेजर्स राहायचे त्यांच्यासारखंच त्यालासुद्धा काय आवडायचं, ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन. दिवसभर उन्हात खेळायचं, दिवसभर बाहेर मोकळं खेळायचं. त्यानंतर किक समथिंग, कुठल्याही गोष्टीला लात मारायची, रस्त्यात दगड दिसो काही दिसो लात मारत उडवायचं. क्लाइंब अ ट्री, झाडांवर चढायचं. ब्रेक समथिंग, तो कोणत्याही गोष्ट दिसेल त्याची तोडफोड करायची. अँड हरॅस समबडी, आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचा. हरॅस म्हणजे त्रास देणे किंवा म्हणजे जो खोड्या करणे, लोकांचे त्रास देणे, अशा प्रकारे त्याचा दिवस व्यतीत व्हायचा. त्याला हे आवडायचं. अनलाईक किड्स टुडे. आजच्या मुलांसारखं ते नव्हतं. त्या काळातल्या मुलांची जीवनक्रम वेगळा होता. आजची मुलं काय करतात, दिवसभर फोन घेऊन पबजी खेळत बसतात. पण त्या काळी तसं नव्हतं. टेक्नॉलॉजी नव्हती, मोबाईल फोन्स वगैरे नव्हते. त्यामुळे असं उन्हाडकं करण्यातच लहान मुलांचा दिवस जायचा. These, in fact, was and most part of India still is the life of a typical boy growing up. तर ही लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय, एखाद्या सर्वसाधारण मुलगा ज्याचं वाढीचं वय असते, जो लहानाचा मोठा होत असतो, त्या वयात तो जे करतो ते सर्वसाधारण मुलं जे करतात तेच तो स्वामीसुद्धा करायचा. अँड इन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया. आणि भारतातसुद्धा आजही जे खेडे वगैरे असतात म्हणजे गावखेडे असतात तिथंसुद्धा मुलांची लाईफ अशीच असते. म्हणजे आतापर्यंत तरी अशीच होती. आता तर सगळीकडेच मोबाईल फोन पोहोचलेले आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम जो व्हायचा तो झालेलाच आहे. पण तरी आतापर्यंत जरी मुलांची अशीच लाईफ असायची. गावातल्या मुलांची दिवसभर बाहेर खेळायचं, इकडे तिकडे उन्हाळके करायच्या, अशा प्रकारेच ते आपलं जे लहानपण आहे ते एन्जॉय करायचे. ठीक आहे, तर मग स्टोरीकडे वळूया. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ, ऑल दे वॉन्ट इज प्ले हवं आहे. तर टेक्नॉलॉजी काही त्यांच्या जीवनामध्ये तशी नव्हतीच. त्यांना काय हवं होतं, तर ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवं आहे. इकडे तिकडे खेळायचं, मजा मस्ती करायची, एवढंच फक्त त्यांना माहिती होतं. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. तर मग स्वामी हा त्याच्या ग्रोईंग इयर्समध्ये कशा प्रकारचा मुलगा होता, म्हणजे कशा प्रकारचा एक टिपिकल मुलगा होता. In this regard, Narayan gets deeply into the working of Swami's 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. तर आपण जर विचार केला की स्वामी कसा मुलगा होता किंवा तो कशा प्रकारे विचार करायचा, तर नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड. जे आपल्या कथेचे लेखक आहेत म्हणजे नारायण आहेत, आर के नारायण, त्यांनी ही कथा
एखाद्या 10 वर्षीय जो मुलगा असतो, 10 वर्षाचा जो मुलगा असतो, अगदी त्याच्या माइंडमध्ये शिरून म्हणजे तो कशा प्रकारे विचार करेल त्या प्रकारेच त्यांनी ही कथा लिहिलेली आहे. जसे की ते स्वतःच 10 वर्षाचे झाले असावे अशा प्रकारे अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. एक्झिक्युटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. तर मग एक्सक्युसाइटली म्हणजे उत्कृष्टपणे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की तो छोटासा 10 वर्षाचा मुलगा कशा प्रकारे विचार करतो. हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन, त्याचा जगाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे. तर हा अत्यंत परफेक्टपणे R.K. नारायण यांनी एका 10 वर्षाच्या मुलाचा दृष्टिकोन या बुकमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे, मांडलेला आहे. The reader does feel like Swami and gets very attracted with the character as the story progresses. आणि जे रीडर्स आहेत म्हणजे जे वाचक आहेत त्यांना तो स्वामी फार आवडू लागतो. जेव्हा ते बुक वाचतात तेव्हा त्यांना तो स्वामी फार आवडू लागतो. ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, त्याच्याशी त्यांना आपल्या जीवनाचं त्याच्याशी त्यांना साम्य वाटू लागतं ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. आणि जशी जशी स्टोरी पुढे जाते तशी तशी आपल्याला किंवा जे रीडर्स आहेत त्यांना त्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट येऊ लागतो. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. तर हीच नारायण यांची कला आहे, यांचं चमत्कार आहे, यांच्यातला हा गुण आहे की ते वाचकांना आपल्या स्टोरीशी, आपल्या कथेशी खिळवून ठेवू शकतात. समजा तुम्ही पहिले 2-4 पानं वाचले तर तुम्हाला पूर्ण स्टोरी वाचल्याशिवाय चैन पडणार नाही. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed for top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. तर Swami and Friends ही जी बुक आहे R.K. नारायण यांची इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. तर टॉप टू बॉटम म्हणजे लहानांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळे. तर ही जी बुक आहे स्पेशली स्वामी अँड फ्रेंड्स ही लहानांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं जरुरी नाही, गरजेचं नाही. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. पण जरी ही एक टीन बुक असली म्हणजे लहान मुलांची कथा असली तरीही द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज, त्यामध्ये फार लिटररी व्हॅल्यूज आहेत. सो ही जी बुक आहे जे आपण रिव्ह्यू करणारे जे आहेत ते म्हणतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वाचू शकतील किंवा सर्वांना इंटरेस्ट येईल अशी ही बुक नाही. पण बुकमध्ये फार ॲट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज, फार लिटररी व्हॅल्यूज त्या बुकमध्ये सामावलेल्या आहेत. त्यामुळे एक चांगलं क्रिएशन, एक चांगली निर्मिती ही R.K. नारायण यांनी इथे केलेली आहे. तर जेव्हा बुक रिव्ह्यू असतो किंवा कुठल्याही गोष्टीचा रिव्ह्यू असतो तेव्हा जसं चांगल्या गोष्टी सांगण्यात येतात तसंच त्यांच्यामधील जो कमीपणा असतो, कमी राहिलेली असते त्या बुकमधील म्हणा किंवा त्या मूवीमधील म्हणा त्यावरसुद्धा प्रकाश टाकलेला असतो. त्यामुळे जो प्रेक्षक असेल किंवा जो वाचक असेल तर त्याला ठरवायला मदत होते की त्यांनी ती बुक वाचावी की नाही वाचावी. तशा प्रकारे अत्यंत तटस्थ असा दृष्टिकोन हा बुक रिव्ह्यू करणाऱ्यांचा असतो. तर ठीक आहे, या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.